चला तर मग बघूया गढवाल साड्या. गढवाल नाही, सुंदर- गड्डवाल. हा गढवाल साडी. तसाचा किस्सा आहे. मी ज्या वेळेला पहिल्यांदा नाटकात काम करायला सुरुवात केली होती, तर ही आहे ट्रेडिशनल सिल्क बुट्टा असलेली टेम्पल बॉर्डर असलेली गढवाल साडी. प्रथा एवढं गढवालचं कलेक्शन एकाच ठिकाणी खूप कमी दुकानांमध्ये बघायला मिळेल. कुठेही जर नाहीये, अख्खीच्या अख्खी रेशीम मध्ये दिसते. कारण की माझी आई लहानपणी कोणीतरी अशा दिलेल्या वगैरे साड्या अशी वगैरे नेसायची ती. मी ओपन करते, तू आतला रंग ओळख. आम्ही याच्याबरोबर ट्रेडिशनल ब्लाउज न करता एक जरा मिक्स कॉम्बो किंवा आपण ज्याला म्हणतो फ्युजन लुक देण्याच्यासाठी स्लीवलेस ब्लाउज बरोबर ड्रेप केले. हेच मिरवत असतात की माझ्या लेकीने मला माझी पहिली साडी गिफ्ट केली, माझ्या लेकीने छान दिसते ना, अशा ते शेजारी खूप वेळ ती नुसती फिरत होती सगळ्यांना दाखवत. ब्युटिफुल. काय दिसतोय हा कलर. तर ही आहे गढवाल बॉर्डर. जर नसलेली म्हणायचं होतं तर मला शब्द. नमस्कार. वस्त्रवाईच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण काही नवीन साड्यांविषयी माहिती तर घेणारच आहोत, पण त्यासाठी आपण आलोय प्रथाच्या मुंबईमधल्या अर्थात ठाणा स्टोअर इथे. हे त्यांचं नुकतं सुरू झालेलं नवीन दालन आहे, जिथे तुम्हाला पुण्याच्या प्रथासारख्याच सुंदर आणि भरपूर साड्या बघायला मिळणार आहेत. चला तर मग भेटूया प्रथाच्या सर्वे सर्वा अर्थात कविता कोपरकर हिला. चला. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन फॉर ठाणा वन्स अगेन. वेलकम टू आवर न्यू स्टोर. म्हणजे तू खरं सांगायचं तर भार्गवी आमच्या काय म्हणायचं ते भूमिपूजन वगैरे करताना तसं ऑलमोस्ट ही जागा अप्रूव्ह करण्यासाठी भार्गवी आली होती असं म्हणायला हरकत नाही, की काहीच नव्हतं इकडे. आणि त्याच्यानंतर लॉन्चला आणि त्याच्यानंतर आज आणि सगळ्या स्टेजेस मध्ये तू बघितलंयस आणि खूप बदललंय आणि छान वाटतंय. सगळं yes. पॉझिटिव्ह तर आहेच. प्रथा आपण पुण्यातलंही पाहिलेलं आहे आणि Thank you. इथेही तेवढंच आहे. Yes. आणि वस्त्रवाईचा आपला पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड ह्याला खूप प्रतिसाद मिळाल्यामुळे आपण पुढचे एपिसोड करायला उत्सुक आहोतच. त्यामुळे आज कुठली साडी तुझ्या मनात आहे? आज माझ्या डोक्यात गढवाल बद्दल बोलावं, कारण ती अशी एक साडी आहे की एकतर त्याबद्दल खूप बोललं जात नाही आणि आपल्या हँडलूम हेरिटेज मध्ये खूप रिच त्याची हिस्ट्री आहे. त्यामुळे आपण गढवाल बघूयात आज. चला लेट्स गो. आज आपण माझ्या फेवरेट साडीबद्दल बोलणार आहोत. अर्थात सगळ्या साड्या मला आवडतात, पण ही साडी आवडण्यामागचं कारण त्याची घडी असं असतं. येस. पण मी आता आपण जो साड्यांचा आपला बोर्ड आहे तो वाचला, त्याच्यावर गडवाल असं लिहिलं. हो. मग खरं तर ढ आणि त्याच्या खाली नुकता असं ते गढवाल असतं ना. करेक्ट. हे काय नक्की आहे? हे कन्फ्युजन खरं सांगायचं तर प्रथा चालू केलं तेव्हा माझंही होतं की गढवाल असंच मी प्रोनाऊन्स करायचे आणि आम्ही लिहायचोही तसंच. मग नंतर रिसर्च करायला लागल्यावर लक्षात आलं की ते गड्डवाल आहे. गड्डवाल. सो बेसिकली गढवाल हा उत्तराखंड मधला, नॉर्थ मधला एक रिजन आहे. कारण तसं रेजिमेंट आहे आपलं. करेक्ट. इंडियन आर्मीचं गढवाल रेजिमेंट आहे. तर गढवाल रेजिमेंटचा गढवाल साड्यांशी काहीही संबंध नाहीये. ते उत्तराखंड मधलं गढवाल ही जागा आहे आणि ही जी जागा आहे ती तेलंगणामध्ये तुंगभद्रा आणि कृष्णा नद्यांच्या काठावरती एक जिल्हा आहे गढवाल नावाचा. सो गढवाल हे त्या ठिकाणाचं नाव आहे आणि तिथे ह्या साड्या बनायला लागल्या म्हणून त्यांना गढवाल साडीज म्हणतात. ओके. आणि त्याचा उच्चार खरं गडवाल नाहीये, तो गड्डवाल आहे किंवा गद्दवाल आहे असं. म्हणजे साऊथ इंडियन लँग्वेज त्यांच्या उच्चाराप्रमाणे. आता ह्या साड्यांचा एक इतिहास काय आहे? कारण आपण अनेक साड्यांचा इतिहास पाहिले. या साडीचा काय इतिहास? सो गढवाल साड्यांचं बेसिकली असं आहे की वन ऑफ द ओल्डेस्ट वीव्स इन इंडिया म्हणू शकतो आपण, की कांजीवरम जशा आहेत की खूप खूप जुनी विविंग हिस्ट्री आहे. गढवालची पण तशीच आहे, पण गढवालची खासियत अशी आहे की
त्या प्रांतामध्ये ना खूप इव्हॉल्व्ह झालं, विविंग टेक्निक खूप इव्हॉल्व्ह झालं. त्यामुळे नवनवीन प्रकार, नवनवीन डिझाईन्स, नवनवीन फॅब्रिकचे प्रकार हे त्यांनी खूप आत्मसात केले आणि वीव करायला लागले. असं म्हटलं जातं की एक 300-400 वर्षांपूर्वीपासून गडवाल विविंग होतंय आणि तिथले जे महाराजे राजे होते त्यांनी तिथल्या हातमागाच्या कारागिरांना ऍक्च्युली वाराणसीला पाठवलं आणि वाराणसीला त्यांना ट्रेनिंग घ्यायला सांगितलं तिथल्या लूम्समधनं, म्हणजे बनारसमध्ये बेसिकली. आणि तिथून त्यांना ट्रेनिंग घेऊन परत बोलवलं आणि स्वतःसाठी त्यांनी फॅब्रिक्स वीव करून घ्यायला सुरुवात केली. असं जरी असलं आणि ही हिस्ट्री खरी आहे आणि ही काय म्हणायचं त्याला क्रॉस चेक केलेली आहे हिस्टोरियन्सनी, पण असं असलं तरी सुद्धा बनारसच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यांच्या डिझाईन्सचं गडवाल डिझाईन्स वरती काही प्रभुत्व नाहीये. म्हणजे टेक्निक तिथून शिकलंय, पण संपूर्ण साऊथ इंडियातली मंदिरं, तिथलं नेचर, तिथे उगवणारी फुलं पानं ह्याच्यातून इन्स्पायर होऊन गडवाल साड्यांची डिझाईन्स बनतात. सो असं साधारण हिस्ट्री आहे गडवाल साड्यांची. जसं आपण बघितलंय की बुट्टे हा अनेक साड्यांमधला महत्वाचा भाग असतो आणि बॉर्डर त्यामुळेच ती साडी वेगळी होते किंवा उठून दिसते. बरोबर. मग इथे काही वेगवेगळे बॉर्डर्स आहेत का, काही टेम्पल आणि सो आता आपण फॉर एक्झाम्पल पैठणी जी आहे ती पैठणी आपण त्या एका काठावरनं ओळखतो की ही पैठणी, बरोबर आहे की एक ती नारळी बॉर्डर असते किंवा मुनिया बॉर्डर आहे, ही आपण त्या काठावरून ओळखतो. गडवाल साड्यांचं असं आहे की असा काही स्पेसिफिक काठाचा प्रकार नाहीये ज्याच्यावरनं गडवाल ओळखली जाते, पण काही खास विविंग टेक्निक्स आहेत जी गडवालमध्ये वीव व्हायला लागली आणि त्याच्यामुळे त्या साड्यांना एक काय म्हणायचं आयडेंटिटी निर्माण झाली. त्यातली एक महत्वाची काठाची पद्धत, विणायची पद्धत ती म्हणजे कडियल बॉर्डर, ज्याला कोरवाई बॉर्डर पण म्हणतात किंवा कुटुकोमा म्हणतात. तर कडियल बॉर्डर म्हणजे काय, तर खूप आता पैठण्यांमध्येही कडियल बॉर्डर पैठण्या म्हणतात, कांजीवरम मध्ये कडियल बॉर्डर्स म्हणतात, पण ही सुरुवात ऍक्च्युली गडवाल विविंग मध्ये झाली. आणि कडियल बॉर्डरचा अर्थ असा आहे की साडी वीव होते, बॉर्डर वेगळी वीव होते, म्हणजे तो कॉन्ट्रास्ट जो आहे की साडी समजा निळ्या रंगाची आणि पिंक कलरची बॉर्डर आहे, तर त्याच्यात कुठेही धागे मिक्सिंग जर झालं तर ती शेड बदलते. बरोबर. सो या पद्धतीमध्ये असं आहे की कुठेही शेड मिक्सिंग होत नाही. सो साडीची बॉडी वीव होते, काठ पूर्ण वीव होतो आणि मग एका इंटरलॉकिंग टेक्निकनी ते दोन एकत्र वीव केले जातात. सो ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला नेहमी काठ आणि साडीच्या मध्ये एक अशी इरेग्युलर अशी लाईन दिसते. असं वाटतं की हे खराब आहे का, हे असं का इथे विणलंय, तर त्याला ती जोड असते. जोड म्हणजे शिवणकामाची नाही, विविंग मधली जोड असते, इंटरलॉकिंगची जोड असते, त्याला कडियल बॉर्डर म्हणतात किंवा कोरवाई किंवा कुटुकोमा म्हणतात. सो ही एक खासियत आहे गडवालच्या बॉर्डर्सची. आणि अजून एक खासियत किंवा आपण म्हणू शकतो की सुरुवात या प्रकारच्या बॉर्डर्सची गडवाल साड्यांमधनं झाली ती म्हणजे तजामपुरेकू, म्हणजे टेम्पल बॉर्डर. की आपण जे असे ते त्रिकोणी बॉर्डर्स इरकलमध्ये अनेक कांजीवरम मध्ये त्या दिसतात, तर त्याची खरी सुरुवात ही गडवालपासून झाली की ते जे टेम्पल डिझाईन आहे, तर कडियल बॉर्डर आणि बॉडी हे ह्याच्यामध्ये एक एकसंधता यावी ह्यासाठी ते विविंग केलं जायला लागलं आणि त्याला तजामपुरेकू म्हणतात. आणि तजामपुरेकू म्हणजे ते खरं तर केवड्याची फुलं पानं, अनेक वेगवेगळे पानं ज्याला त्रिकोण आकार असतो त्याच्यापासून इन्स्पायर होऊन हे डिझाईन बनलेलं आहे. सो असे हे दोन काठांचे काय म्हणायचं त्याला खासियत आहे गडवालची, किंवा आपण म्हणू शकतो तिथे सुरुवात झाली. असं. मग आता आपण ह्या गडवाल साड्या बघायलाही जाऊया आणि छान नेसूनही बघूया. येस, ऑफकोर्स, लेट्स गो. चला तर मग बघूया गडवाल साड्या. गडवाल नाही, गड्डवाल. गड्डवाल साडी. ओके. येस. सो आता काय पाहिजे तेवढ्या गडवाल आहेत आपल्याकडे. आणि खरं सांगायचं तर मला प्राऊडली हे सांगायला आवडेल की प्रथा एवढं गडवालचं कलेक्शन एकाच ठिकाणी खूप कमी दुकानांमध्ये बघायला मिळेल, कारण खरंच खूप मेहनत घेऊन आम्ही हे सगळं कलेक्शन बिल्ड केलंय. डबल बॉर्डर आहे ना, म्हणजे इथे रंग वेगळा, इथे रंग वेगळा. करेक्ट. थोडेसे दोन रंग वापरलेले आहेत. आणि बघ तू अंगावर घेऊन इतक्या सुंदर दिसतात ह्या साड्या. हा तुझा आवडता कलर पण आहे जरा ना, आय थिंक, भार्गवी. सो आता मी नेसले तर ती गडवालच होती ना आपल्या गाण्यामध्ये. येस, गुढीपाडव्याच्या सॉन्ग मध्ये गडवालच होती. आणि काय गोड दिसलीये तुला ती गडवाल. आणि ब्लू, आय थिंक पॅरेट ग्रीन काठ होते आणि ब्लू होती. आता आपण एक करूयात, मी ओपन करते, तू आतला रंग ओळख.
बापरे. ओळख आता ह्याचा काय असेल आतला रंग. हा डार्क पिंक आहे का हा हम्म. पदरवाला? हा मग डार्क हा. पिंक असेल असं वाटतंय. वाटतंय. बघूयात. समथिंग पूर्णच टोटली वेगळी आहे. सो डिफरंट. ह्याच्यावरती चेक्स आहेत. सो हाही एक गडवालचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण रेशीम Checkered. चेक्स आहेत. अच्छा, लाईट बेबी रेशीम आहे. पिंक कलरचे चेक्स आहेत त्याला आणि ओ. प्लस बुट्टा आहे. सो हा एक वेगळा प्रकार आणि गंगा जमुना बॉर्डर आहे. करेक्ट, म्हणजे हा, दोन सो वेगळ्या दोन बॉर्डर आहेत. दोन बाजूला दोन वेगळ्या. ही वरती आहे ही का? पण एक ही वर येते. सो ओके. हा पण एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर काय तुला काय दाखवू आणि काय नाही असं हो ना, झालंय मला गढवाल खरं मध्ये काय ना सांगायचं तर. आता. आता ह्याचा ओळखू शकतेस का कलर? ओके, जर ब्लू आहे तर आत पिंक असेल किंवा रेड. जरा काहीतरी ऑफ ऑफ द ट्रॅक कर की गेस भार्गवी. काय ग्रीन. ओके, बघ सो ग्रीनच्या आसपास तरी आहे. ग्रीनच्या निदान आसपास आहे. सो निदान. ही टिश्यू गडवाल आहे. अच्छा. हा, सो ओ, जे आपण मगाशी ह्याच्यामध्ये म्हटलं करेक्ट ते. करेक्ट. हा. सो ह्याच्यामध्ये पूर्ण एका बाजूनी ग्रीन सिल्क आणि एका बाजूनी जर अशी विणलेली आहे आणि त्याला छान त्यामुळे तो शाईन हा येतो त्याला. शाईन आहे. पण So ही थोडक्यात काय, जोपर्यंत साडी उघडून बघत नाही आपल्याला आत कळणारच अंदाजच येत नाही नाही येणार. की गडवाल मध्ये आतला रंग कुठला आहे ते. त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे गडवालच्या बॉर्डर्सचा ज्याच्यामध्ये जाऊ दे तो आमच्याकडे पाऊस पडतच असतो गडवालचा. रोलमध्ये ठेवणं हे खरं तर अवघड आहे. पण मग ही घडी परत पण कशी घालतात ते हो, पण दाखवा ते आम्हाला. खरं तर माझ्या टीम मधल्या कोणातरी इथे बोलवते, चालूच करतील एकीकडे. हे पहा, सो हम्म. ही जी बॉर्डर आहे ना फुलांची, ही गडवालची वन ऑफ द ओल्डेस्ट बॉर्डर्स आहे Is it? आणि ह्याच्यामध्ये मीनाकारी केलेलं आहे. सो हा. ह्याला मीनाकारी म्हणजे काय, की जरीमध्ये जेव्हा सिल्कचा रंगीत सिल्कचा धागा वापरला जातो हम्म. त्याला मीनाकारी म्हणतात. अच्छा, म्हणजे गोल्डन मध्ये रेड, हा, गोल्डन मध्ये पिंक. करेक्ट बरं, करेक्ट. हे बुट्टे थोडेसे पैठणीच्या आसपास जाणार आहेत ना? आसपास आहेत. कारण आता गंमत अशी आहे की तेलंगणामध्येच बऱ्याच आपण बोललोय पैठणीच्या व्हिडिओमध्ये की तेलंगणामध्येच अनेक पैठण्या पण बनतात. हम्म. तर त्या एकमेकांमध्ये त्याचा इन्फ्लुअन्स तुला खूप ओ. जाणवेल. गडवाल विविंग आणि साऊथच्या पैठण्या, कारण ओ. त्याच प्रांतात त्या बनतात असं आहे. सो आता ही एक बघ, अतिशय सुंदर साडी आहे. ह्याच्यात तुला ब्लू असेल का? आवडणार आहे बघ, ब्लू. वेगळीच आहे. माय जस्ट लुक गॉड, ॲट ओ दिस माय कॉम्बिनेशन. गॉड, छान पर्ल सो पर्ल आणि त्याला ब्राऊन कलर आहे, कॉफी ब्राऊन कलर आहे. सुंदर आणि अशी ग्रीन टेंज आहे बघ ना. सुंदर साडी आहे. त्याच्यानंतर अशीच लाइटर, म्हणजे आता हे पेस्टल वेडिंगचा पण हे ट्रेंड टिश्यू आहे, आहे ना? त्याच्यामध्ये ही परत टिश्यू, पण शेड बघ किती वेगळी आहे. मगाची आपण पाहिली ती थोडी पिस्तामध्ये होती, ही ह्याच्यामध्ये आहे. आता ही एक आहे. पूर्णच चेक आता मगाशी आपण जे पाहिले ते सिल्कचे चेक्स होते, ह्याच्यात जरीचे चेक्स आहेत. सो हा थोडासा त्यामुळे अजून ती अजून ग्रँड शायनी वाटते. दिसते. करेक्ट, म्हणजे करेक्ट, अजून ती शायनी दिसते. लग्नामध्ये, हा, लग्न कार्यांमध्ये आणि अशी ती नेसता येते. वापरता येते. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही विदाऊट बॉर्डर जे मी तुला म्हंटले रिसेंट आलेलं आहे गडवालचं. सो ही पूर्ण विदाऊट बॉर्डर अशी गडवाल आहे. पण हे टिश्यू सारखं आहे का थोडस? वेगळंच आहे. नाही, डुएल टोन आहे ह्याला, डुएल टिश्यू टोन, सारखं नाहीये. धूपछाव आणि म्हणजे त्याला. धूपछाव आहे हा. आणि देर इज नो बॉर्डर. सो हा अगदी लेटेस्ट आणि प्रकार आहे हलकी आहे. आणि हलकी आणि हम्म. सुंदर एलिगंट दिसणारी गडवाल आहे आणि त्याला असा छान हा ब्लाऊज आहे बुट्ट्यांचा त्याचा. ब्लाऊज दिलाय. सो अशी एक आणि वेगळीच, म्हणजे ही गडवालही कोणी ओळखू नाही शकणार करेक्ट. अशी हा, कारण बॉर्डर, गडवाल बॉर्डर डिझायनर जे पीस सिग्नेचर आहे. असते तसं नाही येस. होत. आणि मग काय आपल्या येलो मध्ये तर येतातच, येलो, रेड, पर्पल, हे तर वेडिंगचे रंग येतात. आता हा खरं सांगायचं तर काय कलर आहे मला माहित नाही, चलो, पण खुलजा सिमसिम. खुलजा सिमसिम. हे बघ, ही ब्रोकेड आहे. ब्रोकेड आहे. अनियन पिंकला राणी पिंक असा ब्रोकेड आहे. त्याच्यानंतर सिल्वर जरी मध्ये पण बनतात गडवाल हा. साड्या. सो ते पण एक आहे सुंदर सिल्वर जर असलेल्या गडवाल. ह्याचा एक वेगळा रॉयल. प्रत्येक साडीचं तुला असं दिसेल की नाही अरे काहीतरी मजा आहे, प्रत्येक साडीत काहीतरी एक थांब जरा. हे बघ, सो ब्युटिफुल. सुंदर. ही एवढी पांढरी स्वच्छ साडी नेसण्यासाठी एक धाडस लागतं. धाडस ते धाडस. तुमच्यामध्ये आहे का? असेल तर नक्की प्रथामध्ये येऊ शकतात. माझ्यात धाडस नाही. पण खूप जणांना ऑफ व्हाईट साड्या हे आवडतात, पण खूप. गो भीती खूप आणि वाटते. आम्हाला त्या मेंटेन करायला एवढी भीती वाटते की हा, टिश्यू टिश्यू. मध्ये. ही आता मला एक उघडून बघायची आहे. मला ही असं पण जरा. एक दाखवणार आहे तुला, ही पण तुला खूप आवडेल. बघ, ब्लॅक.
काय सुंदर ऑल ब्लॅक आहे. साडी आहे. सो आणि ही याला बॉर्डर आहेच, हा, प्लस त्याला ती कोयरी दिली. सो कोयरी ही दिली. अजून हटके थोडस डिझाईन आहे. आणि ह्याला जर बुट्टे बघितले तर 2 वेगवेगळे हा, एक कोयरी आहे आणि बुट्टे एक आहेत. बुट्टे. आणि मला ही पण प्लस उघडून ही बघायची. बघूया तू. कलर खूप ब्राईट आणि असा आहे. हा गेस कर कुठला कलर असेल. मजेंटा. ओके, क्लोज. वाव. शॉकिंग हा पिंक. टिपिकल साऊथ इंडियन कलर हा घेऊन बघ झाला. अंगावर, खूप गोड दिसतो. वाव, ब्युटिफुल. काय दिसतोय हा कलर. फुशा पिंक आणि असा ना हा घडीत बघताना असं वाटतं बापरे खूप ब्राईट आहे, पण समहाव तो नेसल्यावर फार सुंदर दिसतो. वाव. काय वाटतं, घेऊ का नको, प्लीज सांगा मला. मला असं वाटतं तू 1-2 साड्या नेसून तरी बघ, ऍक्च्युअली मग तुला तो फील येईल, गडवालचा फील येईल. आणि माझं जे म्हणणं असतं की गडवाल दिसायला भरजरी पण नेसायला हलक्या असतात, ते तू फील घे. नक्कीच. तोपर्यंत मी साडी नेसून येतेच, तोपर्यंत या साड्यांची घडी कशी घालायची ते तुम्ही नक्की बघू शकता. या साडीचा आपण इतिहास जाणून घेतला, या साड्यांचे प्रकार आपण पाहिले, ती कशी दिसते हे पाहिलं. पण आपल्या काही कमेंट्स मध्ये येणारे जे Okay. प्रश्न आहेत आणि गडवाल साडीविषयी ते Okay. आता मी तुला विचारणार आहे. येस. सगळ्यात महत्वाचं, ही या साडीला एक सरप्राईज एलिमेंट असतं असं हो, मला वाटतं, हो. कारण ती अशी ती रोल केलेली असते. करेक्ट, आपल्याला कॉम्बिनेशन कळत नाही करेक्ट. जोपर्यंत ती ओपन होत नाही. तर हे काय आहे त्याच्या मागचं, काय ते खरं रोलिंगचं सांगायचं काय? तर मला गडवाल बद्दल सर्वात आवडणारी गोष्ट तीच आहे की तो जो एक सरप्राईज एलिमेंट असतो, ह्याच्यात काही खरं स्पेसिफिक काही नाहीये. त्या प्रांतातल्या व्ह्युअर्स पिढी ज्यात ते टेक्निक जे आलंय ते तसंच चालत आलेलं आहे पुढे. आणि समहाऊ आमच्यासारख्या ज्यांची दुकानं आहेत किंवा हे त्यांनी ते रिस्पेक्ट केलंय आणि ते तशाच त्या साड्या ठेवतात. त्याचं बेसिक लॉजिक असंच आहे की साडी जेव्हा लूमवर बनते तेव्हा ती गुंडाळलीच जाते, जेव्हा ती लूमवरती वीव होते तर ती तशीच ठेवतात, असं त्याचं लॉजिक आहे. पण त्यामुळे काय होतं, पदर बाहेर येतो सर्वात आणि मग ती ओपन करताना छान आतला रंग एक सरप्राईज तुम्हाला दिसतो. कारण ती कळत तर नाही ना त्यासाठी combination. गडवाल साड्या या रोलमध्ये असतात. पण त्यानंतर तुम्ही एकदा विकत घेतल्यात की छान घडी घालून कुठल्याही प्युअर सिल्क साडी सारख्या स्टोअर करू शकता. असं म्हणजे असं नाहीये की त्या रोलमध्येच कायम ठेवल्या पाहिजेत असं नाही. हा, म्हणजे आपण नॉर्मल हँगरला येस, किंवा आपल्या येस. त्या बॉक्स हो, मध्ये जे हो. लास्ट टाइम तू सांगितलं करेक्ट, होतं करेक्ट. तशी आपण तशी. काळजी. मुळात बरेच वेळेला माझ्या आजीकडे गढवाल कॉटन होती. येस. तर गढवाल ही मूळ कॉटन आहे का काय? हा खूप छान प्रश्न आहे भार्गवी, कारण खरंच हिस्ट्री अशी आहे की गडवाल या साड्या सर्वात पहिले कॉटन मध्ये विणायला सुरुवात झाली. वाव. त्यानंतर राजा महाराजांच्या म्हणजे बेसिकली त्याला राजाश्रय मिळाल्यासारखं झाल्यामुळे त्यांना कॉटन पेक्षा सिल्क मध्ये ते बनायला हवं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर सिल्क कॉटन मध्ये त्या बनायला लागल्या. म्हणजे काय तर बॉडी कॉटनची, त्याच्यावर जरीचे बुट्टे आणि बॉर्डर आणि पदर हा प्युअर सिल्क मध्ये, अच्छा. अशा या साड्या बनायला लागल्या. त्या सिल्क कॉटन गडवाल त्याला म्हटलं जायचं. आणि तू ऐकलं असशील सिको, सिको गडवाल किंवा सिको साड्या असा एक प्रचलित शब्द आहे. तो सिको हा शब्द ह्या सिल्क कॉटन गडवाल वरनं आलेला आहे की सिल्क आणि कॉटन 50% सिल्क 50% कॉटन ह्या साड्यांमध्ये असतं, म्हणून त्याला सिको म्हणतात. सो असं त्या सिको मध्ये बनायला लागल्या. आणि प्युअर सिल्क गडवाल ही गडवालच्या हिस्ट्री मधली सगळ्यात नवीन व्हरायटी तसं म्हणलं तर. कारण खूप नंतर फक्त प्युअर सिल्क मध्ये गडवाल विणल्या जायला लागल्या. त्या दिसतात अप्रतिम आणि लाईट असतात वजनाला. म्हणजे कुठलीही कांजीवरम किंवा ब्रोकेड बनारसी किंवा ही तुम्ही बघितली तर कम्पॅरेटिव्हली वजनाला गडवाल साडी ही हलकी असते. त्यामुळे नेसायलाही खूप जणांना ती कम्फर्टेबल वाटते. सो असं आहे. तर ही आहे ट्रेडिशनल सिल्क बुट्टा असलेली, टेम्पल बॉर्डर असलेली गढवाल साडी. या साडीमध्ये आपल्याला गंगा जमुना बॉर्डर दिसतात, म्हणजे बॉटल ग्रीन आणि रेड असे 2 वेगवेगळ्या याला बॉर्डर्स आहेत. त्याला गंगा जमुना बॉर्डर असं म्हटलं जातं.
पुन्हा हा रंग हा टिपिकल साऊथ मधला हिरवा रंग आहे. तुम्ही महाराष्ट्रात बघायला गेलात तर आपल्याला जास्त करून हिरवा कंच रंग दिसतो किंवा हिरवा गार ज्याला म्हटलं जाते. पण साऊथ मध्ये पोपटीच्या वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला बघायला मिळतात. आम्ही याच्याबरोबर ट्रेडिशनल ब्लाऊज न करता एक जरा मिक्स कॉम्बो किंवा आपण ज्याला म्हणतो फ्युजन लुक देण्याच्यासाठी स्लीवलेस ब्लाऊज बरोबर ड्रेप केले. पण तुम्ही या हिरव्या रंगाप्रमाणे किंवा या मरून कलर प्रमाणे सुद्धा ब्लाऊज घालून ही साडी छान वेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता. कविता म्हणाली तसं अतिशय हलकी, नेसायला सुंदर आणि दिसायला तितकीच सुंदर. म्हणजे घडीत जो रंग वाटला होता मला त्याच्यापेक्षा खूप वेगळा रंग आहे. कारण हा हिरवा रंग घडीत दिसल्यानंतर मला वाटलं होतं गुलाबी, निळा, पिवळा असं काहीतरी कॉम्बिनेशन असेल. पण हिरव्याला हिरवं कॉम्बिनेशन हे एक पुन्हा वेगळी गोष्ट आहे. सो ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ही आहे ट्रेडिशनल गढवाल साडी. हा, गढवाल नाही, गद्वाल साडी. हा किस्सा खरं तर मला असं वाटतं की ज्या मुलींनी किंवा ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी पहिलं गिफ्ट जे दिलेलं आहे ते आयुष्यभरासाठी त्यांच्याही लक्षात राहतं आणि आपल्याही लक्षात राहतं, तसाच हा किस्सा आहे. मी ज्या वेळेला पहिल्यांदा नाटकात काम करायला सुरुवात केली होती किंवा मला आठवते त्यावेळेला ₹300 पाकीट मला मिळायचं. आणि मी ठरवलं होतं की थोडे पैसे असे जमले की आईला खूप छान अशी साडी घेऊन द्यायची. कारण की माझी आई लहानपणी कोणीतरी अशा दिलेल्या वगैरे साड्या अशी वगैरे नेसायची ती, किंवा नातेवाईकांमध्ये पण समजा अरे नाही ही नेसली आहे मी आता 2-3 वेळा, मला नाही आवडली आहे. तर मला ते नाही आवडायचं. मला ते खूप खटकायचं की का नको, म्हणजे मला असं वाईट वाटायचं की तिने अशा स्वतःच्याच साड्या नेसाव्यात. ती दिवाळीत फक्त 1 ते 2 वर्षातून एकदा एखादी किंवा 2 साड्या अशा साध्या अशा घ्यायची. मग तेव्हा मी ठरवलं ज्यावेळेला मी कमवायला लागेन त्यावेळेला आईला पहिल्यांदा जे गिफ्ट असेल ते साडी असेल. सो नाटकाचा प्रयोग झाला होता माझ्या आणि पुण्यामध्ये प्रयोग झाला होता बालगंधर्वला. आणि माझं असं झालं होतं की मी आता जाऊन साडी खरेदी करते. मग पुण्याच्या मार्केटमध्ये फिरत होते. पहिले नॉर्मल साड्या अशा चेक केल्या जिथे तसे हँगरला लावलेल्या साड्या असतात ना, की त्या म्हटलं ह्या आपल्या बजेटमध्ये असतील थोडंफार आपण मागे पुढे करून. तर ते तिथे बघितलं तर कुठल्याच साड्या आवडेनात मला. आणि एक असं मोठं दुकान दिसलं मला, ते 2 मजली होतं. माझं असं झालं की इथे गेले तर माझ्या बजेटमध्ये नसेल साडी, म्हणजे जाऊन तर बघूया. तर गेले आणि त्याने खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असं साड्या दाखवल्या. माहीत नाही मला काय झालं, त्यातली एक साडी मी चूज केली. मी त्यांना विचारलं की काय प्राइजेसच्या साड्या आहेत इथे, तर ते मला म्हणाले अगदी ₹500 पासून ते आपल्याकडे 25,000 पर्यंतच्या साड्या आहेत. ही गोष्ट आहे 15-16 वर्षांपूर्वीची. सो त्यावेळेला त्यांनी एक साडी दाखवली, गाजरी रंग असा होता त्याचा, गाजराचा कलर कसा असतो तसा, आणि थोडे डार्क असे काठ होते. तर ती साडी मला इतकी आवडली. माझं असं झालं की ही साडी आईला खूप छान दिसेल. ऑफकोर्स ती त्या बजेटमधली नव्हती. मला इथे बजेट मेन्शनही करावं असं वाटत नाही आहे, कारण की मला असं वाटतं की ते मला कुठेतरी स्वतःला क्रेडिट घेतल्यासारखं फील होईल की मी एवढी आईला साडी घेतली होती. फक्त मला एवढं बरं वाटलं की त्या बजेटला तोडून मला असं वाटलं की जी आवडली ती साडी मला आईसाठी घेता आली. तर ती गढवाल सिल्क होती आणि माझ्या आईला ती खूप आवडली. ज्यावेळेला पहिल्यांदा मी साडी घेऊन गेले होते, मला अजूनही आठवतं मी अशी हातात, आई हो तुझ्यासाठी मी साडी घेतली पहिली. तर तिच्या त्या भावना डोळ्यांमधल्या त्या आपण नाही शब्दात मांडू शकत. तिला किती छान फील झालं असेल आणि ते बघून आपल्याला किती छान फील होतं. तर त्यांना हेच मिरवत असतात की माझ्या लेकीने मला माझीच पहिली साडी गिफ्ट केली, माझ्या लेकीने छान दिसते ना. अशा ते शेजारी खूप वेळ ती नुसती फिरत होती सगळ्यांना दाखवत. तर मला असं वाटतं की त्या किमतीशी काही हे नाही आहे रिलेशन, त्या किमतीशी आपण काही त्याची हे नाही तुलना नाही करू शकत. ज्या भावनेने आपण देतो आणि ज्या भावनेने ती आई घेते, ज्या आनंदाने ती घेते, तिला ज्या भावना येतात त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. तर ती गढवाल सिल्कची साडी होती. ही सुंदर आठवण आहे आणि मला आय एम व्हेरी मच शुअर की तुम्ही सुद्धा तुमच्या आईला जी काही साडी किंवा जे काही गिफ्ट देत असाल ती आठवण कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये कोरली जाते. आणि साडी वगैरे असेल तर डेफिनेटली तसं होतंच. सो आय एम सो हॅपी आणि मला तो क्षण इतका सुंदर माझ्या मनामध्ये कोरलेला आहे कायमस्वरूपी, की पहिलं जे काही होतं आईला पगार पहिला आपण जो देतो किंवा पगारातलं पहिलं काहीतरी देतो, तर ती साडी होती गढवाल सिल्क. खूप जणांनी हाही प्रश्न विचारला की प्रत्येक साडी इव्हॉल्व्ह होत असते. करेक्ट. आता जसं कॉटन मधनं Correct. सिको, हो, सिको मधनं हो, प्युअर हो. सिल्क. तर आता असं नवीन गढवाल मध्ये काय येत आहे?
गडवालमध्ये खूप काय काय नवीन येत आहे. म्हणजे आता रिसेंटली टिश्यू गडवाल यायला लागले की बरं म्हणजे संपूर्ण बॉडी ही टिश्यूची असते. म्हणजे एका बाजूनी सिल्क विणलेलं, एका बाजूनी जरीची लाईन. सो हम्म, त्याला एक शाईन येते ऑल हम्म, ओव्हर. मग ती पिंकची शेड असेल, येलोची शेड असेल, ऑरेंजची शेड असेल, पण एक गोल्डन शाईन येते त्याला ऑल हम्म. ओव्हर. सो टिश्यू गडवाल यायला लागल्यात. बॉर्डरलेस गडवाल यायला लागल्यात, की बॉर्डर नाही, बॉर्डरला फक्त काही बुट्टे असतात, कधी कोयऱ्या असतात असं. हम्म. सो या बॉर्डरलेस गडवाल यायला लागल्यात. आणि अजून एक लेटेस्ट प्रकार व्हीव व्हायला लागलाय गडवालमध्ये, तो म्हणजे फक्त रेशीम. म्हणजे जर नाही, त्याच्यात फक्त वेगवेगळ्या रंगांचे सिल्कचे धागे वापरून हायलाइट करून ती साडी पूर्ण विणलेली असते. ओ. तशाही साड्या त्यांची डिमांड आता खूप वाढली आहे, कारण इट इज समथिंग न्यू. हम्म. सो संपूर्ण सिल्क मध्ये बनलेल्या, रेशीम मध्ये बनलेल्या, विदाऊट जरी, अशाही गडवाल आता बघायला मिळतात. तर ही आहे गढवाल विदाऊट जर असलेली, म्हणजेच रेशीमवाली गढवाल. ह्याच्यामध्ये टेम्पल बॉर्डर आहे, पूर्ण बुट्टी आहे, पण तुम्ही बघाल तर कुठेही जर नाहीये. अख्खीच्या अख्खी ही तुम्हाला रेशीम मध्ये दिसते. आणि हा आम्ही ठरवलेला होता तो असा एक ऑफ व्हाईट कलर, जो थोडासा येल्लो कडे जाणारा आहे. थोडक्यात हा रंग बघून तुम्हाला कुठला आईस्क्रीम आठवत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा टिपिकल आईस्क्रीम कलर आहे आणि हे कॉम्बिनेशन उत्तम आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग मिळतात, पण मला हा आवडलेला रंग होता, कारण रेशीम म्हटल्यानंतर तो कलर एन्हान्स होण्यासाठी म्हणजे साडीचा रंग, म्हणजे जो पोताचा रंग असतो तो थोडासा लाइटर असला तर ते रेशीम वर उठून दिसतं असं मला वाटतं. त्यामुळे मी हा चॉईसने घेतलाय. तुम्ही प्रथामध्ये येऊन अशा अनेक साड्या घेऊ शकतात, पण ही रेशीम बॉर्डर खरंच खूप सुंदर आहे. आणि ही साडी आता तुम्हाला असं वाटत असेल की थोडी फुगतीये का, तर हो, सुरुवातीला या साडीला थोडासा खळ असतो, पण आपण इस्त्री करतो, रोल प्रेस करतो आणि नंतर रेग्युलर नेसतो तेव्हा ती आपल्या गढवाल सारखी सॉफ्ट होते. तर ही आहे नो जर रेशीम बॉर्डर गढवाल ट्रेडिशनल. तर हा. तुझ्या अशा कुठल्या फेवरेट ऍक्ट्रेसनी गढवाल नेसले असं तुला वाटतं, त्या अ, तुला आवडलेली? खरं सांगायचं तर हिंदी सेलिब्रिटीज जर आपण म्हटलो तर मला कंगना रनौतचाच एक लुक आठवतो. एकतर ती अशी एक ऍक्ट्रेस आहे ज्यांनी खरंच पेट्रनेज दिलंय हँडलूम साडीजना. ती अगदी सिंपल कोटा साडीज पासनं कांजीवरम पर्यंत सर्व साड्या नेसते. पण तिने कुठल्या तरी एका पूजेला एक ग्रीन कलरची सुंदर गडवाल नेसली होती. त्याचं जमलं तर मी फोटो शेअर करीनच. तर ती मला अतिशय आवडली होती साडी, आणि छान असा डीप ग्रीन कलर होता. सो ती सेलिब्रिटीज मधली मला आठवणारी एक गडवाल आहे. तुझ्याकडे कुठली गढवाल आहे का? अरे माझ्याकडे तर, मला तर खूप आवडतात. म्हणजे मला ऍक्च्युली जर तू प्रश्न विचारलास की माझी सर्वात आवडती हँडलूम साडी कुठली आहे, तर माझं उत्तर गढवाल आहे. हम्म, कारण मला खूप आवडतात. माझ्याकडे पेक्षा माझी एक गढवालची आठवण आहे. हम्म. माझ्या भावाला बाळ झालं 2022 मध्ये, आणि त्याचं बारसं होतं. तर माझ्या भावाच्या लग्नामध्ये प्रथा चालू झालेलं नव्हतं. तर भावानी मला असं टोमणा मारला की माझ्या लग्नात तर काही प्रथाच्या साड्या नव्हत्या, जरा बारशात तरी तू दे, असं म्हणून, आणि जरा काहीतरी थीम वगैरे सुचव, आता एवढं तुझ्याकडे साड्यांचं एक अख्खं खजिना आहे तर. तर मग मी मनावर घेतलं आणि आम्ही घरातल्या सगळ्या जणींनी गडवाल नेसल्या, आणि कुठल्या तर प्लेन बॉर्डर, बॉर्डरला कुठलीही जर नाही, प्लेन बॉर्डर आणि वेगवेगळे रंग आतमध्ये आणि बुट्टे, ओ, अशा गडवालचं एक एक प्रकारची गडवाल सगळ्यांनी आम्ही नेसली, आणि फक्त कलर सुंदर रंग. वेगळं. हा. सो ते खूप सुंदर आणि ती खूप स्पेशल मेमरी आहे माझी. ओ, सो त्यात नेसलेली माझी गडवाल मला सर्वात जास्ती ती आवडते. तुझी फेवरेट हा, आहे. सो ती ओ, फेवरेट दॅट्स आहे नाईस. असं. तुम्हाला कुठल्या साडीविषयी असे प्रश्न असतील आणि माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. पुढचा भाग त्या साडीचा. आज आपण गढवाल साड्यांचे अनेक प्रकार बघितले. रेशीम, जर, ट्रेडिशनल, नवीन आलेल्या गढवाल. या साड्यांनी जितकं कविताला वेड लावलं तेवढंच मला सुद्धा. अशा अनेक साड्या आपल्याला आता बघायला मिळणारच आहेत. पण गढवाल साडीचा हा एपिसोड इथेच संपतो. भेटूया पुढच्या नवीन साडीच्या नवीन भागामध्ये, अर्थात वस्त्र वाईबच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत छान छान साड्या नेसत राहा.